बरं सर, तुमच्या आत्ताच्या उत्तरामधून मला आणखी एक प्रश्न असा पडलाय, तुम्ही जे म्हणालात की ओबीसी समाजाला जे आरक्षण मिळालंय त्यातल्या कोणाकोणाला आता फायदा झालेला आहे ते बघून त्यांचं आरक्षण कमी करता येईल, हे शक्य मुळात कायदेशीर पातळीवर म्हणजे न्यायालयीन पातळीवर आहे का मग सरकारच्या पातळीवर आहे, राजकीय इच्छाशक्तीवर? हे नक्की अवलंबून कशावर आहे जर असं करायचं झालं तर? हो, हे पूर्णपणे राजकीय इच्छाशक्तीवर आहे, पण ती राजकीय इच्छाशक्ती म्हणण्यापेक्षा प्रॅक्टिकल आहे का ते हो आजकालच्या? हे मी म्हणलो आहे ते सोपं आहे म्हणायला, हो. पण तसं प्रॅक्टिकली जर तुम्ही इम्प्लिमेंट करायला गेला तर तुम्ही रोष ओढवून घ्याल. आणि मग त्याच्यासाठी सर्वे कुठं आहे? त्याच्यासाठी त्यामुळे माझं म्हणणं आहे की जातनिहाय जनगणना हे सरकारनी एक आश्वासन दिलेलं आहे की ती हो. होणार आहे लवकरात लवकर 1-2 वर्षात. जातनिहाय जनगणना एकदा झाली तर मग आपल्याला क्लिअर पिक्चर येईल. बघा, मंडल आयोगाने जेव्हा 27% व्हीपी सिंग गव्हर्नमेंटने आरक्षण इम्प्लिमेंट केलं ओबीसी समाजासाठी, त्यावेळेस मंडल आयोगाने पण 1930 चे फिगर घेतले होते. तर आता लवकरात लवकर आपल्याला जातनिहाय जनगणना व्हायला पाहिजे पूर्ण देशात, आणि मग हे प्रकार सोडवले जातील.